डवरणी कोळपणी करणं तर लगभग शेतकऱ्यांनी बंदच केलं. काही शेतकऱ्यांकडे तर आता बैलच राहिलेले नाही. उत्पन्न देखील चांगलं होतं आणि त्यांच्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो देखील टिकून आहे. सोयाबीन पेरणीनंतर आपण 18 दिवसाच्या पुढे तणनाशकाचा वापर यामध्ये करू शकता. आपल्याला 1 लिंबू प्रत्येक पंपासाठी किमान वापरायचा आहे. किंवा सोयाबीन प्लस तूर जे की आंतरपीक म्हणून तूर त्यामध्ये घेतलेले आहे. तर त्यांच्यासाठी कोणते तणनाशक? तर सोयाबीनसाठी किंवा भुईमुगासाठी शिफारस केलेला आहे. नमस्कार शेतकरी मंडळी, शेतकरी महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनलमध्ये मी मनोज गारखेडे पाटील आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पेरल्याबरोबर जर तुम्ही तणनाशकाचा वापर केला नाही तर आता सोयाबीनमध्ये 100% तण जास्त प्रमाणात आपल्या उगवणार आहे. पण मग आता जास्त प्रमाणात तण उगवल्यावर आपल्याला तणनाशकाची फवारणी तर करावी लागेल. कारण की आता डवरणी कोळपणी करणं तर लगभग शेतकऱ्यांनी बंदच केलं. काही शेतकऱ्यांकडे तर आता बैलच राहिलेले नाही. त्यामुळे डवरणी कोळपणी तर विसरूनच जा. आता ज्या शेतकऱ्यांकडे आहे जे डवरणी कोळपणी करतात त्यांना उत्पन्न देखील चांगलं होतं आणि त्यांच्या जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो देखील टिकून आहे. शेतकरी मित्रांनो, जास्त प्रमाणात तणनाशकाचा वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता ढासळत चाललेली आहे. ऑलरेडी ढासळलेलीच आहे, पण लेबर मिळत नाही किंवा खुरपणीसाठी बाया मिळत नाही सरकीमध्ये. आणि सोयाबीनमध्ये डवरणी कोळपणी आपण बंद केली तर आपण आता फवारणी करायचा निर्णय घेतो. तर आपण फवारणी करताना कोणतं तणनाशक वापरला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा यामध्ये बघायला मिळेल. आणि फवारणी आपण किती दिवसाला केली पाहिजे? शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पेरणीनंतर आपण 18 दिवसाच्या पुढे तणनाशकाचा वापर यामध्ये करू शकता. शेतकरी मित्रांनो, यामध्ये तणनाशक कोणते मिळतात ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ते दुकानदाराकडून घेताना चांगल्या पद्धतीने किती प्रमाण वापरायचं हे त्यांना विचारून घ्या आणि त्या पद्धतीने त्यांच्या निदर्शनानुसार किंवा आपण जे लेबल येतं औषधासोबत त्याच्यावर वाचून चांगल्या पद्धतीने आपण ती फवारणी करा. शेतकरी मित्रांनो, फवारणी करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वच्छ पाणी फवारणीसाठी वापरा. त्यामध्ये आपल्याला 1 लिंबू प्रत्येक पंपासाठी किमान वापरायचं आहे. किमान अर्धा लिंबू तरी प्रत्येक पंपासाठी. तुम्ही स्वच्छ पाणी वापरत असाल तरी देखील त्यामध्ये आपल्याला 1 लिंबू वापरायचा आहे. आता यामध्ये तणनाशक वापरताना आपण कोणतं वापरायचं? तर शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत जे की जबरदस्त तणनाशक आहेत. आता काही शेतकऱ्यांनी तूर सोयाबीन मध्ये लागवड केलेली आहे, म्हणजे सोयाबीन प्लस तूर जे की आंतरपीक म्हणून तूर त्यामध्ये घेतलेले आहे. तर त्यांच्यासाठी कोणते तणनाशक हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, आपण जर निखळ सोयाबीन पेरलेली असेल तर आपण कोणते तणनाशक वापरायचं? शेतकरी मित्रांनो, सगळ्यात आधी सांगतो, सगळ्यात बेस्ट मार्केटमध्ये नवीन आलेलं तणनाशक बायर कंपनीचं प्युपॉन आहे, ज्यामध्ये की 3 घटक आपल्याला बघायला मिळते. 3 घटक असल्यामुळे लांब पानाचे तण आणि गोल पाण्याचे तण या सर्व तणावर चांगलं नियंत्रण या तणनाशकापासून मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, याचा वापर करताना 60 ml प्रति पंप 15 लिटरच्या पंपासाठी किंवा आपण 600 ml प्रति एकर. आता दुसरं जे तणनाशक आहे ते म्हणजे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं फ्युजिफ्लिक्स. आता फ्युजिफ्लिक्स जे तणनाशक आहे ज्यामध्ये तुम्हाला जो घटक आहे तो फक्त सोयाबीनसाठी किंवा भुईमुगासाठी शिफारस केलेला आहे. ज्या सोयाबीनमध्ये तूर आहे त्यामध्ये प्युपॉन किंवा तुम्ही फ्युजिफ्लिक्स याचा वापर करणं टाळायचं आहे. शेतकरी मित्रांनो, हे 2 तणनाशक आपल्याला निखळ सोयाबीन पेरलेली असेल तर वापरायचे आहे. आता तिसरं जे तणनाशक आहे जे की आपण सोयाबीन प्लस तूर मध्ये देखील वापरू शकता ते म्हणजे साकेत. आता साकेतचा वापर आपण सोयाबीन प्लस तूर मध्ये देखील करू शकता. जे दुकानदार तुम्हाला प्रमाण सांगेल त्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाण घेऊ नका. शक्यतो तूर असेल तर त्या प्रमाणापेक्षा तुम्ही 5 ml प्रमाण कमी करा आणि साकेतची फवारणी आपल्या सोयाबीन पिकामध्ये 18 ते 20 दिवसानंतर करू शकता. शेतकरी मित्रांनो, याच्यानंतर आपलं जे दुसरं तणनाशक आहे जे की तुम्ही तूर प्लस सोयाबीन मध्ये वापरू शकता ते म्हणजे ओडिशी. आता ओडिशीचा वापर करताना देखील आपल्याला दुकानदार सांगेन त्यापेक्षा प्रमाण 5 ते 10% कमी करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, तूर प्लस सोयाबीन मध्ये हे 2 तणनाशक चांगल्या पद्धतीने कार्य करते आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला याचा रिझल्ट देखील मिळणार आहे. त्यामुळे तणनाशकाची फवारणी करताना या गोष्टी लक्षात घ्या. चांगल्या पाण्याचा वापर करा. पाणी चांगलं जरी घेतलं तरी अर्ध्या लिंबूचा वापर करा, म्हणजे तणनाशक फवारल्यानंतर तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.